नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 19 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज अक्षय तृतीया आहे, तर सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आपण पाहतोय की प्रतापराव म्हणत असतात की आम्ही सगळेजण मिळून सायलीच्या सोबत ठामपणे उभे आहोत आणि आता सगळे सुभेदार मिळून या पत्रकारांना स्वतःची एकी दाखवून देतात. तेव्हा पत्रकार आहेत तर ते स्वतः सगळेजण माघार घेतात आणि शर्मेने त्यांची मान खाली जाते आणि सगळे पत्रकार आपण पाहतो की तिथून निघून जातात. आणि ही प्रिया बळेने सगळ्यांना एकमेकांच्या हातात हात देऊन साथ देते असं काहीतरी दाखवत असते. आता आपण पाहतो की सगळे पत्रकार तर तिथून निघून जातात आणि सायलीच्या वळून पाहते तर कल्पनाताई खूप रडायला लागतात. त्यांना अतिशय वाईट वाटत असतं. तर आपण पाहतो की सुमन काकू म्हणत असते की आता जर का सायली नसते तर काय झालं असतं. कल्पनाताई म्हणत असतात, संकटाच्या वेळेस माणसं अशी राक्षसासारखी का वागतात, हे तर लोक माझ्या अर्जुनला ओळखतसुद्धा नाहीत, तरीही ही लोक माझ्या अर्जुनलाच का दोष देतात. म्हणून कल्पनाताई खूप रडायला लागतात आणि म्हणतात की हे सगळं मी नाही सहन करू शकत असं म्हणून कल्पनाताई खूप रडायला लागतात. आता सगळ्यांनाच बघा अर्थातच खूप वाईट वाटत असतं. आता प्रतापराव म्हणतात की कल्पना प्लीज तू अगदी शांत हो. सायली म्हणते, आई तुम्ही या सगळ्याचा त्रास नका हो करून घेऊ, तुम्ही आराम करा बरं. असा प्रतिभा त्या म्हणतात की कल्पना तू आज चल बघू, अस्मिता चल तू तिला आत घेऊन चल. म्हणून आता अस्मिता कल्पनाताई खूप रडत असतात म्हणून त्यांना घेऊन आतमध्ये निघून जाते. आणि आता आपण पाहतोय की इकडे प्रिया जी आहे तर ती अंगणामध्ये आता एकटीच उभी असते. प्रियाला हे सगळ्यांना ड्रामा वाटत असतो आणि म्हणत असते की सायलीला मध्ये मध्ये येण्याची काय गरज होती, उगीचच ना नको तिथे नाही, हिला मध्ये मध्ये करण्याची सवयच आहे असं ही प्रिया मनातल्या मनात म्हणते. तोपर्यंत सगळी सुभेदार फॅमिली आतमध्ये घरामध्ये निघून जातात. आता बघा ही प्रियासुद्धा ना त्यांच्या पाठोपाठ माघारी निघून जाते. आता आपण सीन पाहतोय तो म्हणजे अर्जुन आणि चैतन्याचा, तोही पोलीस स्टेशनमधला. आपण पाहतोय की चैतन्य जे आहे तर ते आता इन्स्पेक्टर कदम आणि अर्जुनला म्हणत असतो की हा इन्स्पेक्टर पाटकर जो आहे ना तर तो फक्त आणि फक्त ना बदला घेण्यासाठी हे सगळं करतोय. म्हणून अर्जुन म्हणतो हो हे सगळं माझ्या लक्षात येत आहे, पण त्याची वॉर्निंग नाही ना की आता आपण हलक्यात नको घ्यायला. आणि आता चैतन्य म्हणतो आपल्याला याच्यापासून सावध राहायला हवं आहे. अर्जुन म्हणतो याने जर का चुकीचे पुरावे गोळा केले ना तर माझ्या विरुद्ध हे सगळे पुरावे उभे राहतील आणि माझी सनदसुद्धा जाऊ शकते. आणि आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात इन्स्पेक्टर पाटकर असे काही करू शकणार नाहीत आणि या सगळ्याचा ना बंदोबस्त मी करतो. आणि कॉन्स्टेबलला ते सावंत सांगतात की ते अर्जुन सुभेदार यांना काही त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. आणि इन्स्पेक्टर पाटकर यांच्याकडून बेकायदा पद्धतीशीरपणे अर्जुन सुभेदार यांच्याकडून जर का ते उत्तर काढून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर प्लीज तुम्ही लवकरात लवकर मला सांगा असं कॉन्स्टेबलला इन्स्पेक्टर सावंत सांगून जातात. आता सावंत म्हणतात की अर्जुन सुभेदार हे कॉन्स्टेबल तुमच्यावरती सतत लक्ष ठेवत असतील, येतो आम्ही. म्हणून आता चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे दोघंजण सुद्धा तिथून निघून जातात. आणि बघा या लॉकअपमध्ये अर्जुन एकटाच असतो. अर्जुन म्हणत असतो की काही करून उद्याच्या हिअरिंगमध्ये माझी पावर स्ट्रॉंग करायलाच हवी, माझी सनद जाण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत असं अर्जुन आता ठामपणे बोलत असतो. आता आपण पाहतोय सुभेदारांच्या घरचा सीन. इकडे सायली म्हणत असते की आई बाबा अहो थोडी थोडी कॉफी पिऊन घ्या ना तुम्ही आणि नंतर सगळ्यांनी ना थोडं थोडं खायचं सुद्धा. हां आता अश्विन सुद्धा अपसेट असतो. प्रतापराव म्हणतात की नको आहे मला, अगं कशा खाली ना नाही काय उतरणार माझ्या. सायली म्हणते असं करून नाही चालणार. आणि आता कल्पनाताई म्हणतात अर्जुनने काही खाल्लं असेल का. सायली म्हणते आई तुम्ही त्यांची काळजी नका करू, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य भाऊजी हे दोघंजण आहेत ना कामाला लागलेत म्हणून तुम्ही नका बरं काळजी करू. आता ही प्रिया बारीक लक्ष देऊन ऐकत असते सायली काय काय बोलते ते. सायली पुढे म्हणते आणि जेव्हा केस कोर्टात उभी राहणार आहे ना तेव्हा हे स्वतः लढणार आहेत, त्यामुळे आपल्याला काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आहे. त्यामुळे ना मला खात्री की आपण सगळेजण याच्यातून लवकरात लवकरच ना बाहेर पडू, पण तोपर्यंत प्लीज तुम्ही ना खचून जाऊ नकात, कारण आता ना आम्हाला तर सगळ्यांची ना खूप गरज आहे. आता सुमन म्हणते अहो आम्ही आहोतच ग, पण जेव्हा आम्ही दुबळे पडतो ना तेव्हा तू आमच्या पाठीशी उभी राहते. आता सुमनसुद्धा छान बोलत असते ना सायलीशी. आपण पाहतो की इतक्यातच आहे ना सायलीचा फोन वाजायला लागतो. तर बघा सायलीला ना नक्कीच अधिराचा फोन आलेला असतो. सायली काय करते की मी आलीच हा जरा, म्हणून सायली फोन घेते आणि ताबडतोब बाहेर निघून जाते. आता या प्रियाला जाणून घ्यायचं असते की सायलीला नक्की कोणाचा फोन आला म्हणून, पण आता ती डायरेक्टली तर जाऊ शकत नसते ना सायलीच्या मागे, म्हणून बघा हा ड्रामा करते. इकडे सायली म्हणत असते बोला मी तुम्हाला फोन करणारच होते. अधिराज म्हणतो सायली वहिनी अगं हे सगळं काय होऊन बसलंय ग. आणि इकडे प्रतापराव म्हणत असतात की कल्पना माझं रविराजशी फोनवरती बोलणं झालंय आणि त्याचं म्हणणं आहे की अर्जुन लवकरच सुटेल म्हणून. अश्विन म्हणतो तोपर्यंत आपण सगळ्यांनी मिळून ना फक्त शांत राहूयात म्हणून. आणि खरं सुभेदारांच्या घरातलं वातावरण ना खूप म्हणजे सिरियस दाखवलेलं
दाखवलेलं आहे. अस्मिता म्हणते हे सगळं ना घाणेरडं स्वप्न आहे असं म्हणून आपण ना हे सगळं सोडून देऊया, म्हणजे हे पटकन संपून जाईल. इकडे प्रिया म्हणायला लागते प्रतिमा त्यांना, आई आई अगं काही बोलत का नाही आहेस गं तू, म्हणून लागते ना ड्रामा करायला. आणि पुढे प्रिया म्हणते अगं आई अगं असं नको गो करू का, अगं सगळं काही ठीक होणार आहे, मी तुझा चहा गरम करून आणू का. आता प्रतिमा त्या बघा तिला अक्षरशः एक शब्दही बोलत नाहीत, फक्त हाताने म्हणतात नको म्हणून. एक विमल म्हणते मी ना स्वयंपाकाची तयारी करते. सुमन म्हणते मी पण येते म्हणून. इकडे आदिराज म्हणत असते बघ वहिनी मला माहिती आहे की अर्जुन आहे ना निर्दोष आहे म्हणून त्याला ना नक्कीच कुणीतरी फसवलं असेल. सायली म्हणते हो फसवलेच आहे, माझे काही अंदाज आहेत पण मी तुम्हाला ना नक्की सांगते. मला सांगा तुमचं प्रियाशी काही फोनवर बोलणं झालं का. आदिराज म्हणतो नाही 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 आमचं फक्त बोलणंच नाही झालं, आम्ही दोघंजण भेटलो सुद्धा. सायली म्हणते भेटली होती. आदिराज म्हणतो हो ना काल रात्री ना खूप उशिरा आम्ही भेटलो होतो. सायली म्हणते उशिराने म्हणजे. आता आदिराज घडलेला सगळा प्रसंग आठवत असतो आणि सायलीला सांगत असतो. अर्थातच हे म्युझिकली दाखवलेलं आहे की दोघंजण काय काय बोलले काय काय नाही, हे सगळं आदिराजाला सायलीला सांगतो. आता सायली मनात विचार करते प्रिया जर का आदिराज भाऊजींना भेटली होती तर मग तिने शांता मावशींचा खून केला असेल की नसेल. आता थोडीशी सायली सुद्धा कन्फ्यूज होते. इकडे प्रिया म्हणते आई अगं तू कॉफी सुद्धा पित नाही आहेस, मी तुझ्यासाठी काही करू का. कल्पनाताई म्हणतात नाही नको काही करू नकोस माझ्यासाठी म्हणून. आता प्रियाला काय तर कारण कडून सायलीकडे जायचं असतं आणि आता प्रिया मनात म्हणत असते की सायली एवढा वेळ कोणाशी फोनवर बोलते, शांताच्या खुनाबद्दल काही शोधत असेल तर मला ऐकायला पाहिजे. आणि इकडे सायली म्हणत असते भाऊजी उशिरा म्हणजे साधारण किती वाजता प्रिया तुम्हाला भेटली होती. आता आदिराज म्हणतो साधारण 12 वाजले होते. सायली म्हणते एवढ्या उशिरा, अहो पण ती तर 8-9 वाजताच अश्विन भाऊजींसोबत बाहेर पडली होती ना. बरं जाऊ दे, मला एक गोष्ट सांगा, जेव्हा ती तुम्हाला भेटली तेव्हा तिच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला काही वेगळं जाणवलं का, म्हणजे काही विचित्र जाणवलं का. आता आदिराजांना खूप आठवायचा प्रयत्न करतो आणि तेव्हा ती गोष्ट आठवते जेव्हा आदिराजने या प्रियाला गिफ्ट द्यायचं होतं ना तर आणि त्यावेळेस आहे ना आदिराजने प्रियाचा हातात घेतलेला असतो आणि त्याच्या हातावरती रक्त दिसलेलं असतं. तर प्रिया म्हणाली असते की भाजी चिरताना कापलं होतं, अरे चुकलं होतं पण परत कसं काय आलं काय माहिती. आता ही गोष्ट सुद्धा ना आदिराज सायलीला सांगतो आणि म्हणतो की ॲक्च्युली हो आपलं ठरल्याप्रमाणे मी जेव्हा तिला ड्रेस गिफ्ट केला ना तेव्हा मी तिच्या बघितली की हाताला रक्त येत होतं. मी तिला विचारलं की अगं रक्त कसं काय येतंय, तर ती म्हणाली की भाजी चिरताना हाताला ना कट लागला म्हणून. पण अर्थातच सायली वहिनी प्रिया जी आहे ना तर ती खोटं बोलत होती, तो कट जो होता ना तर तो नक्कीच फ्रेश होता. सायली मनात विचार करायला लागते प्रियाच्या हाताला रक्त होतं म्हणजेच आदिराज भाऊजींना भेटण्या अगोदर प्रियांना नक्कीच शांता मावशीचा खून केला असेल, असं हे सगळं सायली आणि आदिराजचं चालू असतं. आता बघा ही प्रिया काय करते, पटकन अस्मिताच्या समोरचा चहाचा कप जो आहे तर तो उचलते आणि जायला निघते. अस्मिताच्या लक्षात येतं ना, अस्मिता म्हणते तन्वी थांब म्हणून. आता तन्वी थांबते. आता बघा अस्मिता तिच्याकडे जाते आणि लगेचच म्हणायला लागते काय गं कुठं जातेस म्हणून. आता ही प्रिया म्हणते सायलीला चहा द्यायला जाते. अगं सकाळपासून तुझ्या पोटामध्ये काहीच नाही आहे ना, निदान चहा तरी जायला हवं. अस्मिता म्हणते मी देते सायलीला चहा, तू विमलला आणि सुमन काकूला ना किचनमध्ये मदत कर जा. असं म्हणून अक्षरशः आता अस्मिता तिच्या हातातला कप घेते आणि जाते सायलीला चहा द्यायला. आता या प्रियाचा हाही चान्स चुकला ना, सायलीच्या पाठीमागे जाऊन ती कोणाशी बोलते ऐकण्याचा. इकडे आदिराज म्हणत असतो की हॅलो सायली वहिनी तू ऐकतेस ना. सायली म्हणते हो भाऊजी आई मी ऐकते. बरं ऐका ना तुम्ही ना प्रियावरती एकदम बारीक लक्ष ठेवा, तुम्ही एकदम तिच्यावरती बारीक लक्ष ठेवा आणि तुम्हाला काही जरी कन्फ्यूज वाटलं तरी मला नक्की सांगा हा. आणि तुम्ही तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात तिला ओढतायत या सगळ्या प्रकरणाचा पुरावे गोळा करतायत ना. आदिराज म्हणतो हो वहिनी मी पुरावे गोळा करतोय, तू आता फक्त ना अर्जुनला सोडवण्याच्या कामात बिझी असेल तर इकडे लक्ष देण्याची गरज नाही. तू जे काम माझ्यावरती सोपवलंयस ना ते मी चोखपणे पार पाडतो आणि हाच निरोप तो अर्जुनला सुद्धा दे, ठीक आहे का. सायली म्हणते तुमचे खरंच खूप आभार हां आदिराज भाऊजी. आता आदिराज आणि सायली हे दोघं जण सुद्धा फोनवरचं बोलणं संपवतात. इतक्यातच अस्मिता तिथे येते आणि म्हणते की सायली चहा पिऊन घे. आता असं म्हटल्यानंतर सायलीची काही इच्छा नसते. सायली म्हणते नको अस्मिता ताई, अहो मला इच्छाच नाही आहे. आता असं म्हटल्यानंतर अस्मिता बघा तिच्यासमोर ना असा कप ठेवते आणि म्हणते की असं करू नकोस ग सायली, तू स्वतःची काळजी घे. आणि अस्मितानं तिला खूप छान समजावते. ती अस्मिता म्हणते तू आमची आणि अर्जुनची ना ताकद आहेस. त्या मोर्चाच्या समोर खरंच ज्या पद्धतीने तू सगळी काही परिस्थिती सांभाळून घेतलीस ना, खरंच आम्हाला इतका धीर आला ना की बस. आणि पुढे म्हणते आणि तुझा हाच खंबीरपणा आम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढणार आहे ग. असं जेव्हा अस्मिता म्हणत असते तेव्हा सायलीलाही जरा बरं वाटतं. हां अस्मिता आता सायलीचा हातात घेते आणि म्हणते की प्लीज हा चहा घे बरं. आता चहा पिऊन घे म्हटल्यानंतर सायली ही तिचं ऐकते आणि आता तो
चहा प्यायला लागते. आणि आता बघा सायली म्हणते की यांना तर माझ्या हातची कॉफी पिल्याशिवाय ना करमतच नाही. खरंच त्यांना तिथे ना काय खायला प्यायला मिळत असेल असा सायली विचार करतच असते. इतक्यातच आपण पाहतोय सीन जेलमधला अर्जुन विचार करत असतो, मी आणि सायली जेव्हा आईस्क्रीम खायला गेलो होतो तेव्हा प्रिया कुठे होती? माझं जेव्हा जयसोबत बोलणं झालं तेव्हा प्रिया कुठे असेल? आणि पुढे म्हणतो की आणि मग शांता कुठे होती? आता अर्जुन हे सगळं केसची स्टडी करतोय आणि एक ना लिंक लावून विचार करत असतो. अर्जुन म्हणतो आईस्क्रीम खाऊन मी जेव्हा जयेशला फोन केला होता तेव्हा तो खोकत होता. तेव्हा तो आणि शांता मावशी दोघेजण सुद्धा ना तिकडून निघणार होते असं तो म्हणाला होता. मग शांताचा खून झाला कधी नक्की? आता अर्जुनने ना असा खूप सारा विचार करायला लागतो आणि तो जेलमध्येच आहे ना तिथे म्हणजे सगळे पॉईंट आहेत ना लिहून काढत असतो आणि म्हणतो की नेमकं काय झालं असेल ना काहीच कळत नाही. आता अर्जुन खूप बेचैन होऊन आहे ना सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो की नक्की काय घडलं असेल म्हणून. आणि आता अर्जुनने एक लिंक लावण्याचा प्रयत्न करतोय. आता बराच वेळ तर आपल्याला दाखवले की अर्जुन असा जेलमध्ये फेऱ्या वगैरे मारत असतो आणि विचार करत असतो की नक्की काय आणि कसं घडलं असेल म्हणून. आता आपण पाहतो की ज्या ठिकाणी शांताचा खून झाला ना म्हणजे शांताच्या घरी आता इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य हे दोघेजणी पोचलेले असतात. आता इतक्यातच तिथे ना चैतन्याला एक फोन घेतो. आता तो फोन बघा हा अनेक अशा क्लायंटचा फोन येत असतो या चैतन्याला. आता चैतन्य जेव्हा फोन उचलतो त्यावेळेस अर्जुनचे एक क्लायंट असतात. आता चैतन्य म्हणतो की हॅलो हां बोला ना म्हणून आणि म्हणत असतो की हो आपल्या कॅची पहिली मीटिंग ना 2-3 दिवसात आपण करूयात हां. आणि आता तिकडून क्लायंट जे म्हणा आहेत ना तर ते विचारत असतात की आपण अर्जुन सुभेदार तर जेलमध्ये आहेत ना? चैतन्य म्हणतो हो तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तिनं जेलमधून बाहेर आले ना की नक्कीच तुमची केस घेतील. आणि हे बघा तुम्हाला केस काढून घेण्याची काही गरज नाही आहे. अहो मायनर असा सेटबॅक आहेत, आम्ही ना लवकरात लवकर. आणि आता इतक्यातच ते क्लायंट आता फोन कट करतात आणि अर्जुन सुभेदारांकडून ते केस आहेत ना ते काढून घेतात. आता चैतन्य खूप हॅलो म्हणतो पण तिकडून काही आवाज येत नाही आणि म्हणतो केस काढूनच लोक तर घ्यायला लागले तसा काही चैतन्य विचार करायला लागतो. आता बघा हा पुन्हा चैतन्याला दुसरा फोन येतो. आता दुसरा फोन आल्यानंतर चैतन्य आपल्याला तिथंच दाखवलं आणि सगळेजण इन्स्पेक्टर वगैरे आहेत ना शांताच्या घराबाहेर आहे ना अनेक बारीक गोष्टींची पुरावे शोधत असतात आणि झडती घेत असतात. आता आपण पाहतो की चैतन्याला दुसरा फोन येतो आणि चैतन्य म्हणत असतो की थँक्यू, तुम्ही ना खूप आमचे जुने क्लायंट आहात आणि थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. आता आपल्याला असा सीन दाखवला की काही जे अर्जुनचे क्लायंट आहेत तर ते अर्जुनकडून केस काढून घेतात या बातमीमुळे आणि काही जे जुने क्लायंट आहेत विश्वासू ते अर्जुनवरती विश्वास ठेवत आहेत. या सीनचा ना हाच उद्देश होता, फक्त सीन दाखवण्याचा. आता इकडे चैतन्य म्हणत असतो की काही पुरावा मिळाला का इन्स्पेक्टर सावंत? तर सावंत म्हणतात की नाही अजून काही पुरावा मिळालेला नाही आहे. आता आपण पाहतोय पुन्हा सुभेदार यांच्या घरातला सीन. आता इकडे सायली स्टडीमध्ये आलेली असते आणि बऱ्याच अशा फाईल्स वगैरे ओपन करत असते आणि तिला ना अनेक गोष्टी आठवत असतात, काही सर्च करत असते. आता आपण पाहतो की सायली तर बराच वेळ एक फाईल ज्या आहेत ना तर त्या खूप साऱ्या फाईल बघते आणि आता एक डायरी आणि पेन घेऊन खुर्चीवरती बसते आणि आता त्या जयेशला फोन करते. आणि आता त्या जयेशला फोन केल्यानंतर त्याला म्हणत असते की जयेश दादा त्या दिवशी ना नक्की काय घडलं नाही प्लीज मला तुम्ही सांगा, कारण काय नाही की मला ना हे सगळं डिटेल लिहून घ्यायचं आहे. शांता मावशींच्या खुनाच्या रात्री जे काय घडलं ते मला प्लीज शांतपणे पुन्हा एकदा सांगाल का? असं म्हणून आहे ना तो जयेश पलीकडून सगळ्या गोष्टी डिटेल सांगत असतो आणि इकडे सायली आपण पाहतोय की डायरीमध्ये सगळं लिहित असते. आता आपण पुन्हा सीन पाहतोय तो म्हणजे सचिन आणि अस्मिताचा. आता सचिन येतो आणि म्हणतो की अस्मी अगं न्यूज बघितल्यापासून आहे ना मला चैनच पडत नाही आहे आणि म्हणतो की अर्जुन खून करणं कसं शक्य आहे नाही का? अस्मिता म्हणते हळू बोलशील का, बाळ झोपलंय म्हणून. आणि आता अस्मिताचं बाळ खरंच झोपलेलं असतो आणि आता अस्मिताला ना या सचिनचा काहीच फरक पडत नसतो. सचिन म्हणतो की हो पण अगं मला ना खूप रेसलेस वाटलं अगं म्हणूनच तर मी तुझ्याशी बोलायला आलो ना असं सचिन म्हणतो आणि तिला लगेच कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की अस्मी ते बघ तुला जर का माझ्याशी काही शेअर करायचं असेल ना, काही मनातलं सांगायचं असेल ना तर मी आहे हां. अस्मिता म्हणते तू आता घरी कसा काय आलास म्हणून आणि म्हणते की नाही म्हणजे ऑफिसला नाही का गेलास? आता बघ हां सचिनला ना काय उत्तर द्यावं ते कळत नाही. खूप विचार करून म्हणतो की हां अगो गेलं होतं पण अगं ही न्यूज ऐकून मी इतका अपसेट झालो ना की थोड्या वेळासाठी म्हणून मी ब्रेक घेऊन घरी आलो. अस्मिता म्हणते तू ऑफिस वगैरे सोडून घरी येण्याचं इतकं काही टेन्शन नाही आहे हां. आणि म्हणते की अर्जुन खूप हुशार आहे. अस्मिता म्हणत असते हां की अशा केसमधून आहे ना त्याला तो स्वतःला आरामात बाहेर काढू शकतो म्हणून. आणि पुढे अस्मिता म्हणते आणि सायली आणि चैतन्य आहेत ना त्याच्या बाजूने. आता सचिन म्हणतो ऑफकोर्स अगं हो मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की अर्जुन नक्कीच सुटणार नाही या केसमधून. आणि पण म्हणतो की हे एवढं काही
काही सिरियस प्रकार नाही आहे, मला माहिती आहे ते. आता बघा हा अस्मिता त्याला काही उत्तर देत नाही. म्हणजे आता ना हळूहळू अस्मिता ना सचिनला ना म्हणजे इग्नोर करायला लागलेली आहे. आता अस्मिता काय करते की बाळाला पाळण्यात टाकते आणि त्याला झोका देत असते. इकडे सचिन थोडा अस्मितापासून लांब जातो आणि आता कोणाला तरी ना मेसेज टाईप करत असतो आणि म्हणतो की अर्जुन सुभेदार जोपर्यंत जेलमध्ये आहे तोपर्यंत आपल्याकडे फारसं कोणाचं लक्ष नसेल आणि म्हणतो की आता गोष्टी पटापट पुढे नेल्या पाहिजेत असं तो म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की मला आत्ता लवकरात लवकर अण्णांना जेलमध्ये जाऊन भेटायचे, तर प्लीज त्याची व्यवस्था कर, असा हा सचिन कोणाला तरी मेसेज करतो. आणि आता आपण पाहतो की पुन्हा अर्जुन आणि इन्स्पेक्टर पडळकरचा सीन. आता तो म्हणत असतो की बोला अर्जुन सुभेदार, आता थोडा थोबाड उघडायचं नाही, आता पटापटा बोलायचा. काय शांताचा खून झाला त्या रात्री तू कुठे होतास? अर्जुन म्हणतो बायकोसोबत आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खात होतो, स्ट्रॉबेरी आणि ब्लॅक करंट. आता तो पडळकर म्हणतो हे बघ सुभेदार, तुझे कॉल चेक केले तर आम्ही त्यावरून असं स्पष्ट दिसते की तुझा कॉन्टॅक्ट शांताबरोबर होता म्हणून, असं ह्या पडळकर म्हणतो. आणि म्हणतो की तू रात्रीसुद्धा तिच्यासोबत होतास, तुला तिची खबर देत होता, असा तो जयेश आहे. म्हणजे हा खून तू प्लॅन केला आहे, बरोबर आहे. आणि पुढे म्हणतो कारण ती शांता कधी एकटी आहे हे तुला तुझ्या माणसाकडून कळणारच होतं आणि मग तू तिला जाऊन मारणार होतात आणि हे सगळं तू तुझ्या प्लॅनिंगने पार पाडलंस, हो की नाही. आता बघा हा अर्जुन आहे ना या पडळकरलाच मूर्खात काढतो. आता अर्जुन अक्षरशः हसायला लागतो. आता पडळकर म्हणतो अरे दात काढायला काय झालं रे तुला म्हणून. आता अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर पाटकर, तुला एक गोष्ट कळतच नाही आहे का तुम्ही विसरता एक गोष्ट. आणि म्हणतो की मी तुम्हाला परत सांगितलं आहे की मी एक क्रिमिनल लॉयर आहे, क्रिमिनल लॉयर, तुम्हाला कळतं आहे का. आणि मला जर का शांताचा खून करायचा असेल तर मी तिच्यासोबत कॉन्टॅक्ट का ठेवणार, कळतं आहे का तुम्हाला. आणि पुढे म्हणतो आणि तिच्यासोबत राहायला मी माझ्या माणसाला कशाला पाठवू, लॉजिक आहे नाही का. आता पडळकरची आहे ना हार होत असते हे त्याला कळत असतो. तो चिडतो आणि म्हणतो अरे मग तुझा आणि त्या बाईचा संबंध काय. तर अर्जुन म्हणतो याचं उत्तर मी देईन, हां नक्की देईन, पण कोर्टात. आता अर्जुन आहे ना खूप शांतपणे आन्सर देत असतो. पडळकर चिडायला लागतो आणि म्हणतो मला सांग त्या बाईसोबत तू जो माणूस ठेवला होतास त्याला तू कुठं लपवून ठेवले. अर्जुन म्हणतो अरे परत तुम्ही विसरताय, कमाल आहे बाबा. अहो त्याचं नाव जयेश आहे. आता त्या जयचा फोन नंबर ॲड्रेस सगळं मीच तर तुम्हाला दिलं होतं ना. आणि म्हणतो की आणि तुम्हाला त्याच्याकडून कोणती इन्फॉर्मेशन मिळाली नाही म्हणून तुम्ही माझ्यावरती आरोप करताय की मी त्याला आता लपवलं आहे म्हणून. आता पडळकर म्हणायला लागतोय बघे जयेशने आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की तू त्यावेळेला बेशुद्ध होता, त्याच्यावरती कोणीतरी हल्ला केला होता, पण मला सांग तूच हल्ला केला होता का त्या जयेशवरती. आता अर्जुन म्हणतो अरे परत विसरलात तुम्ही. आणि ह्यांना आज अक्षरशः अर्जुन हॅट्रिक करत असतो. अर्जुन म्हणतो तुम्हाला कळतंय का, अहो मी ना क्रिमिनल लॉयर आहे, मी जादूगार नाही आहे. म्हणजे एकाच वेळेला मी माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम पण खातोय आणि दुसऱ्या वेळेला मी जाऊन हल्ला पण करतोय. अरे हे कसं शक्य आहे, एकाच वेळेला मी दोन्हीकडे कसं काय असू शकेन मी, नाही का. म्हणून आहे ना अर्जुन आता या दोन्ही प्रश्नांनी ना असे हाताने इशारे करून अर्जुनलाच त्या पडळकरलाच कन्फ्यूज करतो. आता पडळकर म्हणतो नाही म्हणजे तू दुसऱ्या कुठल्या तरी माणसाला पाठवलं असेल ना. नाही जोपर्यंत तुझ्या मार्गातून ती शांता जात नाही तोपर्यंत तुझा मार्ग रिकामा होत नसेल ना. तर अर्जुन म्हणतो छान, इमॅजिनेशन छान आहे हां तुमची, खूप छान आहे. आता आणि म्हणतो की कदाचित ना मी असं केलं असेल, पॉसिबिलिटीज तर खूप आहेत. आणि म्हणतो पण पोलीस चौकशीमध्ये या सगळ्या पॉसिबिलिटीज चालत नाहीत इन्स्पेक्टर पडळकर. आणि म्हणतो की अर्जुन म्हणत असतो की ठोस पुरावा लागतो, ठोस पुरावा. आणि आपल्याला पुन्हा सीन दाखवला इकडे सायली आणि प्रियाचा. आता ही सायली किचनमध्ये काम करत असते. आता इथं प्रिया येते आणि बघा हां तिला मुद्दाम डिवचायला जाते पण ती इथेही तिच्या अंगलटेच येतं. प्रिया म्हणते सायली खरंच तू ना खूप गंभीर आहे, मला तुझं खूप कौतुक वाटतं. आपला नवरा जेलमध्ये गेला आहे हे कुठल्याही बायकोसाठी ना खरंच अशक्य आहे गं, पण तू बघ ना, तू हार नाही हातपाय नाही गाळलीस, तू अगदी खंबीरपणे उभी आहेस. आता सायली म्हणते अगं हातपाय गाळण्यासारखं कारणच नाही आहे, कारण हे थोड्याच दिवसामध्ये ना निर्दोष सुटणार आहेत. आणि सायली म्हणते आणि मुळात ना एक गोष्ट मला माहिती आहे की खून ना यांनी केलेलाच नाही आहे म्हणून, आणि खून कोणी केलेला असू शकतो ना हेही मला माहिती आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर ह्या प्रियाला ना लगेच आठवायला लागतो ना तो सीन, म्हणजे हिने कसं त्या ही जी आहे ना शांतामावशी तिच्या पोटामध्ये कसा चाकू खुपसलेला असतो वगैरे. सायली पुढे म्हणते प्रिया बरं मला एक गोष्ट सांग, काल रात्री कुठे होतीस ग तू. आता प्रियाला लागतो ना घाम यायला. लगेच प्रिया म्हणते माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. सायली म्हणते कुठली मैत्रीण. तसं प्रिया म्हणते हां तीच जिने मला जॉब लावला ती. सायली म्हणते संजना की खुशी, काय नाव गं तुझ्या मैत्रिणीचं. आता प्रिया म्हणते तू नाही ओळखत तिला, कळलं का. आता सायली म्हणते बरं नंबर तर दे तिचा, मी बोलते तिच्याशी. प्रिया म्हणते काय नंबर,
तुला कशाला हवं आहे, तुला काय बोलायचं आहे की तिच्याशी आता. सायली म्हणते माझं काम आहे तिच्याकडे, मी तिला सांगेन, मी तुला सांगण्यावरती काय वेळ घालू नाही. आणि मग ते चल सांग म्हणून आता हातात मोबाईल घेते. आता प्रिया म्हणते ती गावी गेली आणि तिथे ना रेंज नसते, त्यावेळेस मी देईन हा नंबर असं म्हणते. आणि आता तिथून जायला निघते. लगेच म्हणते अश्विनी मला एक काम सांगितलं होतं ते आठवलं मला, मी ते करायला जाते म्हणून प्रिया तिथून अक्षरशः पळ काढते. आता सायलीला थोडा संशय येतोय. सायली म्हणते उलट तपासून मला एक गोष्ट ठामपणे कळते की शांता मावशींचा खून नक्की प्रियानेच केलेला असू शकतो म्हणून. आणि बघा हा ठरलं तर मग हातचा हा भाग इथे संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी तिला रिव्ह्यू आवडत असेल ना, प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. कारण काय आहे ना, ही चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजून खूप सबस्क्रायबरची गरज आहे. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतो की म्हणजे तो पाटकर त्या दिवशी पुन्हा माझ्या मार्गावर होता आणि अर्जुन सायलीला सांगतो कोणाच्या रात्री आपण ज्या आईस्क्रीम शॉपमध्ये गेलो होतो ना, तिकडच्या मॅनेजरशी बोल आणि त्यानंतर एक काम कर की शांता मावशीच्या घरात जवळ जाऊन सुद्धा बघ काही इन्फॉर्मेशन मिळते का. आणि आपण पाहतो इकडे आदिराजना एक अंगठी घेऊन येतो या प्रियाला आणि अक्षरशः लग्नासाठी प्रपोज करतो. अर्जुन म्हणतो जर का खून मी केला नसेल तर मग कोणी केला. आता आदिराजने सांगितलेलं असते की ज्यावेळेस मी या प्रियाला ड्रेस गिफ्ट केला त्यावेळेस तिच्या हाताला रक्त लागलेलं होतं. आणि ही गोष्ट सुद्धा आता सायली अर्जुनला सांगते. आणि अर्जुन म्हणतो अरे म्हणजे या सगळ्याचा अर्थ क्लिअर आहे की शांता मावशीचा खून प्रियाने स्वतः केलेला असतो म्हणून. आणि आता हे सत्य उद्या रिव्हील होणार आहे. त्यामुळे प्लीज माझी आवडती सिरियल हा माझा पहिला यूट्यूब चॅनल पाहत राहा आणि हो चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.